Hello students, welcome back. Today we are going to see format of the activity sheet standard 12th theory exam. Let's see question number 2A. Read the extract and complete the activities given below. It has 18 marks. Unseen extract consisting of 275 to 300 वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2A मध्ये आता तुम्हाला पुस्तकाबाहेरचा उतारा असणार आहे आणि त्यासाठी शब्द मर्यादा आहे 275 ते 300. Be remember, there will be an unseen extract, maybe from any textbook except our course book. So look at the structure of activities. First activity is based on global understanding, carries 2 mark. Second activity is based on complex factual, it has also 2 mark. A3 activity is based on inference or interpretation or analysis, carries 2 mark. A4 activities is based on personal response, carries 2 mark. A5 is activities based on language study, carries 2 mark. A6 activities is based on vocabulary, it has 2 mark. So let's see first activity, global understanding. As you all know, global understanding means to understand the general meaning what you are reading. आता या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीचं उत्तर तुम्हाला एक सर्वसमावेशक पद्धतीनं लिहायचं आहे. संपूर्ण उतार्यावरती आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातील आणि उतारा रीड केल्यानंतर जो अर्थ आपल्याला कळाला आहे त्यावर प्रश्न विचारले जातात. मग कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? फॉर एक्झाम्पल, मॅच द फॉलोइंग, ऑर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, ऑर कंप्लीट द वेब, ऑर से ट्रू ऑर फॉल्स. Then E2 activity is based on complex factual. So in this type of activity you should write answers 1 or 2 sentences. आता या ठिकाणी जे उत्तर असेल तर पॉसिबल आन्सर कदाचित एकपेक्षा अधिक असू शकतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक स्कीमिंग ॲक्टिव्हिटी करावी लागणार आहे. आणि ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारच्या असू शकतील? फॉर एक्झाम्पल, डिस्क्राईब ऑर गिव टू रिझन. देन A3 activity is based on inference or interpretation or analysis. But out of these three, only one will be in the activity sheet. Inference means to guess, interpretation means explanation, and analysis means detailed study from or angle. So in this type of activity you give explanation. मग प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात? फॉर एक्झाम्पल, गेस द मिनिंग ऑफ अ पर्टिक्युलर सेंटेन्स. एखादं सेंटेन्स दिलं जाईल आणि त्याचा अर्थ तुम्हाला विचारला जाईल. किंवा रीड द गिव्हन स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला विचारलं जाईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अनसीन पॅसेजवर आधारित A1, A2, A3 ॲक्टिव्हिटी असणार आहे. सो रीड द एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड देन सॉल्व दी activities. Then A4 activity is based on personal response. It has 2 mark. So this is open-ended type activity. You have to show your ability. In this type of activity, you give your opinion. Different activities will be asked. मग कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? फॉर एक्झाम्पल, सजेस्ट मोर सोल्युशन और व्हॉट वुड यू डू और गिव युअर ओपिनियन और डिस्क्राईब युअर ओन थॉट और ओपिनियन और व्ह्यूज. म्हणजे या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये तुम्हाला स्वतःचं एक मत लिहायचं आहे. बट रिमेंबर स्टुडंट, डू नॉट राईट अ सिंगल लाईन फ्रॉम पॅसेज. देन थर्ड ॲक्टिव्हिटी A5 इज बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडी अर्थात ग्रामरवर वाक्य या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि ऑर्डर असेल डू ॲज डायरेक्टेड. तर जसं सूचना असेल तशी तुम्ही बदल करणार आहात. देन लास्ट ॲक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन हॉकॅबलरी. हॉकॅबलरी अर्थात शब्दसंग्रह. कशा प्रकारचे क्वेश्चन असू शकतात? फॉर एक्झाम्पल, राईट अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द लिहा, ऑर राईट सिनॉनिम, ऑर मेक नाऊन, ऑर मेक वर्ब. या प्रकारचे प्रश्न असू शकतात. देन क्वेश्चन नंबर 2B is based on summary writing, अर्थात सारांश लेखन. It has 3 mark, 1 mark for title and 2 mark for summary writing. So don't forget to give apt title. तर शीर्षक द्यायला काही आपण विसरायचं नाही. Write the summary of the above extract with a suitable title with the help of the given points or hints. म्हणजे
या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये तुम्हाला पॉईंट दिलेले असतील, हिंट्स दिलेल्या असतील आणि त्याच्या मदतीनं समरी रायटिंग तुम्हाला करायची आहे. ओके, सो you read unseen passages and then write answer of these activities. So after reading you will understand what is the theme of the extract and then summarize. Then question number 2C, mind mapping. It has 3 marks. Look at the activity statement. Develop a mind mapping frame or design using your ideas or thoughts or concept to illustrate or develop on the given topic. तर या ठिकाणी तुम्हाला एक माइंड मॅपिंग बनवायचं आहे, फ्रेम करायचं आहे, एक डिझाईन बनवायची आहे. ओके, अँड टॉपिक विल बी गिव्हन टू यू. देन नेक्स्ट सेशन, सेकंड सेशन इज अबाउट पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. Question number 3A, read the extract and complete the activities given below. Carries 10 mark. Scene extract from a poem of about 10 to 15 lines. आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये सेक्शन सेकंडमध्ये पोएट्री सेक्शन जो आहे तर त्यामध्ये आपल्याला एकूण 8 पोएम आहेत. 8 पोएमपैकी कोणतीही एक पोएमचा 10 ते 15 लाईनचा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला दिला जाणार आहे. And the activities like this: A1 is based on global understanding for 2 mark, A2 inference, interpretative or analysis 2 mark, A3 is based on personal response, carries 2 mark. So student, we saw this type of activity in question number 1A and question number 2A. So A4 activity is based on poetic device, carries 2 mark. So while learning poems, we saw different types of poetic devices or figure of speech such as simile, metaphor, onomatopoeia, inversion. Okay, and activities such as, for example, read the following line and find out the name of the figure of speech. एक लाईन तुम्हाला दिली जाईल आणि त्या लाईनमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच विचारलेलं आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. ऑर गिव्ह एक्झाम्पल. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A5, creativity, compose 2 or 4 lines, carries 2 mark. So you will ask to compose 2 to 4 line. Okay, then question number 3B, appreciation, carries 4 mark. And the activity statement like this: read the extract and write as per the instruction. Scene extract of 10 to 15 lines from another poem not asked in question number 3A. आता क्वेश्चन नंबर 3B जे ॲप्रिशिएशन तुम्हाला पोएमचं लिहायचं आहे त्यासाठी 8 पोएमपैकी दुसरी पोएम तुम्हाला दिली जाणार आहे की जी क्वेश्चन नंबर 3A असणार नाही. अँड सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम अनादर पोएम. सो यू राईट डाऊन दी ॲप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ दी फॉलोइंग पॉईंट. ॲप्रिसिएशन मीन्स मराठीमध्ये त्याला आपण रसग्रहण म्हणतो. मीन्स फाइंड आउट दी गुड क्वालिटीज ऑफ दी पोयम. आणि पॉईंट कदाचित असे असतील: टायटल ऑफ दी पोयम, एक्सप्रेस युअर व्ह्यूज ऑन टायटल ऑफ दी पोयम ऑर थीम ऑफ दी पोयम ऑर पोएटिक डिव्हायसेस, लाईक दिस. थँक्यू.